नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सोहमच्या हळदीचा कार्यक्रम असतो. सोहमला हळद लागणार असते. घरातील सर्वजण अगदी खुश असतात. घरामध्ये आनंदाचं चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. अगदी एरवी तोंड पाडून बसणारी सरोज देखील आज थोडीफार हसत असते. अद्वैतला आणि कलाला तर खूपच एन्जॉयमेंट होत असते. आपण पाहत आहोत की कला आणि अद्वैत यांनी देखील एकमेकांना हळद लावलेली असते. सोहम आणि काजल हे दोघे सोडून बाकी सर्वजण एन्जॉय करत असतात. काजल बिचारी सोहमला सांगण्यासाठी तिच्या मनातल्या भावना फक्त ती एका संधीची वाट पाहत असते, परंतु ती संधी तिला आज काही मिळालेली नाही. यानंतर आपण पाहत आहोत की सोहमला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आबा रजनीला सांगतात की रजनी, आई म्हणून सोहमला हळद लावायची आहे. रजनी सोहमला हळद लावण्यासाठी पुढे येते. ती खूप इमोशनल झालेली असते, कावरी-बावरी झालेली असते. सोहम सुद्धा आईला आधार देत असतो. हाताने सगळं काही छान होईल असं तो सांगत असतो. रजनीची हळद लावल्यानंतर कला हळद लावणार असते. कलाही सोहमला म्हणते की सोहम, आधी मी रीतीप्रमाणे साध्या पद्धतीने तुला हळद लावणार आहे आणि नंतर मी माझ्या पद्धतीने हळद हळद लावेल. कला ही सोहमला आता हळद लावत असते. त्यांचं बॉन्ड देखील तितका छान असतो. हसत खेळत मिळत कला त्याच्यासोबत बोलत असते आणि सगळ्यात पहिल्यांदा ती हळदीचा फक्त 1-2 बोटे सोहमच्या गालावरती लावते आणि प्रेमाने. नंतर जसं-जसं हात सोहमच्या तोंडावरती सगळा फासते, सोहमच्या तोंडावरती लावते आणि हळदीने पूर्णपणे भरभटून टाकलेलं असतं. कारण ती ऑलरेडीच म्हणालेली असते, आधी रीतीप्रमाणे आणि नंतर माझ्या पद्धतीने मी तुला हळद लावणार आहे. सोहम देखील या गोष्टीचा आनंद घेत असतो. दोघांची मस्त सुरू असते. तेव्हा घरातले सर्वजण खुश असतात. सगळेजण त्या दोघांकडे आनंदाने पाहत असतात, हसत असतात. नैनाला मात्र त्याचं फार दुःख होत असतं. नैना म्हणत असते की बघितलं का राहुल, या कलाला नेहमी पुढे-पुढे करायची सवय लागलेली आहे. हिला ना नेहमी पुढे-पुढे करायचं असतं. सगळ्यांसोबत माझं बॉन्डिंग किती छान आहे. मी सगळ्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करते. माझं सगळ्यांसोबत किती छान जमतं. हे अगदी तिला पुढाकार घेण्यासाठी ही मुलगी एकही क्षण थांबू शकत नाही. कधी कोणाचा विचारही करणार नाही. तिला जे म्हणायचं असतं ते स्वतःच खरं करायचं असतं आणि स्वतःच कशी मान आहे हे तिला दाखवायचं असतं. अरे राहुल, पाहतोयस ना तू, मी तर काय करू शकते. असं नैना राहुलला म्हणत असते. तेव्हा राहुल मात्र ती गोष्ट इग्नोर करत असतो. इकडे आपण पाहत आहोत की कला जेव्हा सोहमला हळद लावत असते, त्यावेळी अद्वैत त्या दोघांचे फुटेज काढत असतो. मोबाईलमध्ये तो सर्व रेकॉर्डिंग करत असतो. कलाचा हळदीचा हात तसाच असतो. आता अद्वैत नकळतपणे तिच्या जवळून चाललेला असतो आणि हळूच अद्वैतच्या गालावरती कलाकडून हळद लागते. अद्वैतला वाटतं की बापरे! केवढ्या अगदी प्रेमाने तिने मला हळद लावली आहे आणि तेही चक्क खरेने, असं अद्वैत तिला म्हणतो. "काय माशी वगैरे बसली होती की काय गं?" कला म्हणते, "नाही रे चांदेकर, मी तुला हळद लावली." असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो, "बापरे! तू मला हळद लावली आणि ती इतक्या प्रेमाने? अगं ही गोष्टच पचत नाहीये मला खरी." मी सगळ्यांना कला म्हणते, "मी सगळ्यांना प्रेमानेच हळद लावणार आहे." अद्वैत म्हणतो की "नाही, नाही मला माहिती, मान्य. तू इतकं सॉफ्ट कसं काय असू शकते? कारण बापरे! हे तर शक्यच मला वाटत नाहीये." कला म्हणते, "अद्वैत तू एवढा का रिएक्ट करतोय? सगळं तुला अनएक्सपेक्टेड होतं का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "गप्प बस खोटारडी. तुझं काय आहे ते सॉफ्ट टच वगैरे काही नाही आहे. तुला किती हार्ड टच आहे ते मला माहिती आहे. सोहमला बघ तू कसं वरबटल्यासारखं हळद लावली आहे. पाहिलंस का तू? किती फसवतीस गं तू मला." असं तो तिला म्हणत असतो. त्याला म्हणते, "अरे सांदेकर, तो नवरदेव आहे. नवरदेवाला अशीच हळद लावतात आणि बाकीच्यांना मी अगदी हळद प्रेमानेच लावणार आहे." त्याला म्हणते की "थांब, मी तुला आता सगळ्यांना प्रेमानं हळद लावूनच दाखवते." कला आता रजनीच्या जवळ जाते आणि रजनीला 2 बोटे हळद लावते. त्यानंतर सरोजकडे जाते, परंतु सरोज रागात पाहत असते. कला काही तिच्या नादीच लागत नाही. तिथून साईडने निघून जाते. त्यानंतर सरोजला हळदच लावत नाही. कला आबांकडे येते. आबांना देखील 2 बोटे हळद लावते. आबा देखील तिची मज्जा घेतात आणि म्हणतात, "हो, आम्हाला देखील फक्त प्रेमाने इतकी छोटीशी हळद लावली ना, त्याबद्दल धन्यवाद." कारण आबांनी अद्वैतचा डायलॉग मारलेला असतो आणि आबा तिला चिडवत असतात. आबा म्हणतात की "कला, खूप प्रेमाने तू अद्वैतला हळद लावलीस. आम्ही सगळ्यांनी बघितलं बरं का." असं आबा मोठ्याने म्हटलेले असतात. त्यामुळे अद्वैतलाही लाज वाटत असते. कलाची जेव्हा सगळ्यांना हळद लावून होते, तेव्हा अद्वैत नेमका उभा असतो. कला तिथून चाललेली असते आणि तिचा तोल जातो. अद्वैतच्या शर्टवरती
जो काही हळदीचा पूर्ण बोटांचे ठसे असतात ते पूर्णपणे त्याच्या कुर्त्यावरती लागलेले असतात आणि कला त्याला "सॉरी, सॉरी चांदेकर, माझ्यामुळे कुर्ता खराब झाला" असं म्हणत असते. अद्वैत म्हणतो की "काय चाललंय खरे तुझं? अगं मस्ती करण्याची पण एक लिमिट असते. काय चाललंय? माझा सर्व कुर्ता खराब झाला. खराब करून टाकलायस तू. तुला काय वाटतं गं हळद फक्त तूच लावू शकते का? आणि बाकीचे कोणी हळद लावू शकणार नाहीत का? म्हणजे प्रत्येकाला हळद तूच लावायची का?" असं म्हणून अद्वैत आता कलाच्या पाठीमागे हळद लावण्यासाठी पळत असतो. पुढे पळत असतो, अद्वैतीच्या मागे पळत असतो. घरभर या दोघांची हळद लावण्यासाठी पकडापकडी ही सुरू असते. ते बघून नैनाला तर खूपच राग येतो. काय चाललंय या दोघांचं नक्की? किती पुढे-पुढे करते ही कला? यांची काय हळद खाण्याची ही वेळ आहे का? काहीही आपलं उगाच वागायचं म्हणून कसंही वागायचं, असं नैनाचं तोंड वाकडं करून ती बोलत असते. ती राहुलला म्हणत असते, तर कला आणि अद्वैत हे एकमेकांसोबत हळद खेळत असतात. तेव्हा मात्र सरोजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तिला खूप राग आलेला असतो. ती रागामध्ये असते आणि अद्वैतचाही तिला राग येतच असतो, कारण तो तिला सपोर्ट करत असतो. तिच्या मागे-मागे तोही करत असतो. कलाचा तर डबलच राग आलेला असतो आणि हळद तिच्या डोळ्यांना बळवलीच जात नाही सरोजच्या. अद्वैत कलाला पकडत असतो. त्याच्या मागे-मागे पळत असतो हळद लावण्यासाठी आणि आपण इकडे पाहत आहोत की अद्वैत एक युक्ती लढवतो. हळद लावण्यासाठी त्याला ती सापडतच नाही. मग तो असं एक आयडिया लावतो की एका खुर्चीवरती बसतो, जेणेकरून कलाला वाटेल की आता हा काही माझ्या मागे हळद लावण्यासाठी येणार नाही किंवा मला तो पकडणार नाही. अद्वैत सापडतच नाही, कुठे बसलाय. तो कला आता त्याच्याजवळ जाऊन त्याला शोधत असते. मग त्याच्याजवळ जाते इतक्यात अद्वैत चेअरवरती बसलेला असतो. तिचे हात घट्ट पकडून ठेवलेले असतात. एकदम तिला मधून येऊन धरतो आणि कलाला हळद लावतो. चांगली मोठी हळद तिला फासलेली असते. तो तिला म्हणतो की "हळद ना अशी प्रेमाने लावतात. समजलं का तुला? प्रेमाने मला हळद लावणं शक्यच नाही. कधी मला माहिती आहे का तू प्रेमाने हळद लावणार आहे? तू तू तुला तुझ्या पद्धतीनेच हळद फासली आहे." कला म्हणते, "ठीक आहे. प्रेमाने हळद का? मला काही प्रॉब्लेम नाही. आता बघच तू." असं म्हणत कला देखील त्याच्या मागे-मागे पळते आणि अद्वैतच्या तोंडाला देखील तिने हळद लावलेली असते. अद्वैत पूर्णपणे पिवळा झालेला असतो. तो कलाकडे बघत असतो आणि अद्वैतला हळद लावून कला तिथे इकडे-तिकडे पळत असते. या दोघांची खूप अशी मज्जा-मस्ती सुरू असते. रजनी देखील दोघांना पाहून आनंदी होत असते. परंतु रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. तिला हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. कारण ते त्यांच्या विरोधात असतात. रोहिणी मनात विचार करते की "खरे आत्तापर्यंत तू खूप हळद लावत होती ना, आता घे हळद लावून. आता तुला चांगलीच सरोज वहिनी लावणार आहे." कारण सरोज तर ऑलरेडी खूप रागामध्ये असते आणि सरोज तिथे येऊन कार्यक्रमामध्ये खूप मोठा गोंधळ करणार आहे. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा. आपण सर्व एक्सप्लेन करणार आहोत. सरोजने कानाखाली मारलेली कलाच्या, तिथून ओढत तिला नेलेलं असतं. सिरियसली हिचं हे वागणं आहे ते तुम्हाला पटतं का मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा.